मन मंदिरा गजर भक्तीचा. सातवं प्रकरण जे आहे अज्ञान खंडन. अज्ञान, माया, अविद्या हे शब्द एक आहेत. इंग्रजीमध्ये मायाला इल्युशन म्हणतात, भास. बरोबर आहे. तिथे अज्ञान खंडन करत असताना सुरुवात कशी केली माहितीये का ज्ञानोबरायांनी? ते म्हणले, अशी सुरुवात झाली त्या मागच्या, चला आता आपण अज्ञानाचा धांडोळा घेऊ. म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे अर्थ असा आहे, अज्ञानाचा धांडोळा घेऊ म्हणजे पहिल्यांदा आहे का शोधू, आणि असलं तर खंडन करू. माझं बोलणं कळलं का? चोर घरात असेल तर काठ्या घ्या. नाही का? पहिल्यांदा आहे का सिद्ध करा ना. काय? आणि सापडला तर महाणा. पण चोरच घरात शिरला नाही, चोर 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 चोर, काही उपयोग आहे का? नाही का? हो, चुकून काही वेळेला अंधारात घरातल्या माणसाला सुद्धा बडवतात. अशी उदाहरणं करतात. मग तो नवरा ओरडतो, मेलो 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 मेलो. म्हणली तुम्ही आहे होय, बर गेम मारून. म्हणले एरवी मारायला मिळत नाही. अवघड आहे ना. तसं महाराज मोठं कौतुकाने सांगतायत, लक्षात घ्या. असं म्हणत नाहीत मी खंडन करतो. खंडन करण्याकरता असायला पाहिजे. आणि मग ते सगळं ऐकून आजूबाजूची माणसं जमा झाली, चोर कुठं आहे? अहो म्हणले चोर नाहीच, हेच खाली तिथे जाऊन झोपली होती घोंगडं पांघरून, आणि मला वाटलं कोण आहे. माझं बोलणं कळलं? तसं नीट लक्षात घ्या. चोर असेल तर पकडा, तसं अज्ञान असेल तर खंडन करा, आणि नसेल तर धांडोळा घ्या. ज्ञानोबा आहे म्हणजे तुम्हाला काय सांगू, असा शब्द परफेक्ट वापरतो, पण ते परफेक्ट कळलं पाहिजे तर आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले त्याला आपली धांडोळा घे, निघाले शोधा. तसं नाही, पहिल्यांदा आहे काय निश्चित ठरवा. म्हणून इथे एक लक्षात घ्या, शिव आणि शक्ती. शक्ती म्हणजे इतर ठिकाणी अर्थ लावलेला ब्रह्म आणि माया. इथे हे शब्दच वापरले नाहीत, अख्ख्या अमृतानुभवात नाहीत बर का. यांचा दृष्टिकोन कोण आहे? शिव आणि शक्ती हे कसे आहेत? समरूपेन, दोन्ही एकरूप आहेत. ठीक आहे, एक गंमत म्हणून सांगतो दृष्टांत. डावं उजव्याला जोडलंय, उजवं डाव्याला जोडलंय. कोणचं कोणाला जोडलं? नाही, डाव्याला उजवं, उजव्याला डावं. नाही, डावा अगोदर नाही, नंतर जन्माला आलं, उजवा अगोदर जन्माला आलं. नाही, कशाला काय जोडलंय? दोन्ही एक रूप आहेत. तसं शिव आणि शक्ती, हा शक्ती शब्द वापरणं हा त्यातला विलास आहे. तुम्हाला संसारातला विलास माहिती आहे की नाही? असावा. पती पत्नी सगळं दोघांचं प्रेम चांगलं असलं, आनंदात असले, उगीच दोघा पुढे आले की आट्या कपाळा, असं नाही. माफ करा, मला काही वेळेला मला सांगावं लागतं, त्याशिवाय कळणार नाही ना. आलं का लक्षात? हो, असं घडतं, त्याला काही इलाज नाही आहे. जीवनामध्ये सगळ्याचे संसार जर 100% झाले तर मग कसं काय व्हायचं? कुणाचं असं, कुणाचं तसं, कुणाचं तसं, कुणाचं असं चालू राहतं. याला जीवनाईसे नाव. काय? याला जीवनाईसे नाव. जीवन यालाच म्हणतात. कुणाचाच काही अगदी 100% वाजून 1, 2, 3, 4 नाही 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 नाही, असं असं होतच. पण इथे सांगतात एकरूपता. आता ती एकरूपता तेवढ्यापुरती सांगतात बरं का. हो, मग घरात पाहुणे आले, आमच्यासारखे बाबा महाराज बसले बसले.
काय महाराज, आमचं घर कसं काय वाटलं? आमच्या मंडळीने सजवलं बरं का. आमच्या मंडळीत फार कलाकुसरी आहे, सगळं हे पडदे बिडदे तीच, आणि सगळं तीच बघते, तसं मी काही करत नाही. हे बघा, उगीच चढवू नका. मी काय करते, घरात बसते, तुम्ही जाऊन कमवता. कळलं? ऐक्य. एक एकाची स्तुती करतो, दुसरी दुसऱ्याची स्तुती करतो, आणि दुसरं दोन्ही एक रूपतेने जीवन जगतात. तो म्हणतो तिने केलं, ती म्हणते त्यांनी केलं, तिनेही नाही त्यांनी नाही, दोघी मिळून घडलं, कारण दोन दोन नाही, दोन्ही एकच आहे. चांगदेव 65तली एक ओळी आठवली मला. ज्ञानेश्वर महाराजांची आणि चांगदेवाची भेटीचं वर्णन फार सुंदर केलं. ते म्हणे, सांगया तुझी माझी भेटी होणे. फार सुंदर लिहितात, पुढचं ऐका बघा, असं कुठे ऐकायला मिळायचं नाही हो. सांगया तुझी माझी भेटी होणे, जैसी तळा हाता तळी मिठी देणे. आता हे तळात या तळाला भेटलं, कोणचं अगोदर आणि कोणचं नंतर? किती एकरूप, किती एकरूप. एक का हे? जैसी तळा हाता तळी मिठी देणे, तसं शिव आणि शक्ती हे विलासा करता. आता काय मगाचा दृष्टांत, ती करते हा सांगणं हाही विलास, आणि तो करतो हा सांगणं हाही विलास. हा काय त्या संसारातला एक कौतुक आहे, एक आनंद आहे, आणि त्या विलासावर संसार आनंददायक होतो. तसं इथे महाराज म्हणाले, जे हे समरूपे शिवशंकरी, द्वैतासारखी भासती जरी, परी येथे द्वैताची कुसरी असेच ना. ही शिव आणि शक्ती दोन दिसतात, पण दोन नाहीत. दिसायला दोन आहेत, पण असायला दोन. लक्षात ठेवा, तुमच्यातलं हे देह आणि त्याच्यातलं देह कुठे संपतो, चैतन्य कुठे सुरू होतं सांगा? हा हात आहे ना, याला हात म्हणता, बरोबर आहे. मग दोन जर म्हटलं तर याच्यातला देह कुठे संपतो आणि चैतन्य कुठे सुरू होतं सांगा की? काय सांगता येते का? नाही सांगता येत नाही. असं आणि बाजूला काढता येत नाही. हा देह, हे बोट, हे बोटाचं टोक, तिथेच जिथे शिव तिथे शक्ती, बरं का? शिव आणि शक्ती पुढे शब्द येईल, अनिश्चित आहेत, दोघं एकमेकाला जोडलेले आहेत. तुमचे दादा महाराज फार सुंदर दृष्टांत द्यायचे. मी इथे सांगितलं असेल मागे, कारण इतक्या वर्ष सांगतोय ना, म्हणून म्हटलं. काय नळातून असं पाणी पडत असतं, फार अनुभवाचा दृष्टांत. तुम्ही तांब्या धरता की नाही नळाच्या खाली असं? आता तांबे गेले मग आले. काही काहींच्या घरामध्ये ते तांबे पॉलिश करून हॉलमध्ये ठेवलेले असतात. काळ पाठ काय. तेव्हा तो असा तांब्या, पूर्वीच्या काळचा गडवा तांब्या, सांगली घाटाचे, त्याला सांगलीच म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? मग असा गोल असेल गडवा, असा उभा असेल सांगली घाट. गंगा जमुना, काय मामा, काय गंगा यमुना काय. मग खालचं तांब्याचं तर वरचं पितळेचं, असं मग ते गंगा जमुना असं. ते ऐकून तरी ठेवा, काय ही माहिती असू दे ना. प्रदर्शनात बघायला जाण्यापेक्षा प्रवचनात ऐका. आणि असा तो तांब्या धरलेला वणूक पाणी पडतंय. मजा सांगतो तुम्हाला, पाणी वरून पडतं आणि आमचे महाराज म्हणायचे हातातून शक्ती पडते. पाणी पडल्यानंतर त्या तांब्याचं वजन वाढतं, पण जसं वजन वाढतं तसं धरण्याची शक्ती सुद्धा, शक्तीचा प्रवाह वाढतो. ती जर शक्ती तेवढी आली नाही तर तांब्या खाली पडतो. मग म्हणतो पेलला नाही. काय म्हणतो? मला तांब्या पेलला नाही. लक्षात घ्या.
इथून पाणी आणि इथून शिवशक्तीचा प्रवाह असा धरून चालतो, नाही का? पहिल्यांदा मोकळा तांब्या धरताना तेवढी शक्ती होती. जसं तांब्यातलं पाणी वाढत गेलं तसं शक्ती वाढत गेली, असे हात पक्के होत गेले. तेवढं त्या स्नायूमध्ये ताकद येत गेली. लक्षात घ्या. दाखवा मला हे देह आणि इथून चैतन्य. मग हे मुर्दा कसा शिल्लक राहिला? हे कसं शिल्लक राहिलं? जिथे देह आहे, लक्षात ठेवा, आता पुन्हा इथले शब्द वापरतो, जिथे शक्ती आहे तिथे शिव आहे. शक्ती शब्द हा फक्त विलास आहे, हा फक्त विलास आहे, कौतुक आहे दोघा पती पत्नीतलं. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, अहो आईती ससंवेद्य खूण, हे उपरोधे विण सुख मात्र जाण, तया सुखासी सुखपण ते हे द्वंद्व. त्या सुखाला सुखपण हे द्वंद्व. द्वंद्व तिथे नाही, पण बरं वाटणं हेच द्वंद्व. अवघड आहे विषय, पण नीट लक्षात ठेवा. एकरूप असताना जे बरं वाटतंय, एकरूपतेमध्ये जे बरं वाटतंय हेच द्वंद्व. समजलं तरी ठीक आहे, न समजलं तरी ठीक आहे. जेव्हा समजायचं तेव्हा समज. हे एकरूपता कशी आहे ऐका. आता फार सुंदर दृष्टांत देतात. जेवी कापुरी परिमळ तेवी स्वरूपी हा क्रीडा रोळ, गोडी आणि गुळ गुळची जेवी. कापरामध्ये परिमळ आहे. कापरातला परिमळ असा बाजूला काढता येतो? काढून काढून दाखवा. पण एकाने सांगितलं मला परिमळ कापरातला बाजूला काढा, नाही निघत. कापूर आणि परिमळ एक आहे, तसं शिव आणि शक्ती एक आहे. फार तर फार शिवाला वडी म्हणा आणि शक्तीला परिमळ म्हणा. काय? शिवाला ढेप म्हणा, शक्तीला गोडी म्हणा. पण गुळामध्ये जर गोडी नसेल तर तो गुळ आहे का? काय? तशी ही जी ढेप आहे ना, ढेप ढेप, काय कळलं? ढेपाळू नका ऐकताना. काय? ही जी ढेप आहे ना, ढेप, गंमत सांगतो म्हणजे कळेल का शब्द वापरला. ही जी ढेप आहे, तळापासून चाटा, तीच चव, तीच रुची. आणि वर चाटा, कुठेही बोट लावून एक चिमूट घेतली तर इथून तिथून गुळच. फक्त म्हणायचं गुळाची ढेप, गुळाची ढेप. तसं म्हणायचं शिव आणि शक्ती. तात्विक दृष्टिकोनातून जर विचार केला तर इथून तिथून एक शिवच. गंमत बघितली का तुम्ही? बघा आता मला सांगतो म्हणजे कळेल. एका शब्दातच गुळ शब्द पुरुषलिंगी, ढेप शब्द ढेप लिहिलं तर स्त्रीलिंगी आणि गुळ लिहिलं तर. आता हे दोन, गुळ आणि ढेप बाजूला काढा पाहू. काय? गुळ आणि ढेप बाजूला काढता? चला काढा. काढताच येणार नाही, काढताच येणार नाही. तसं शिव आणि शक्ती यांचं विभाजन कधीच होत नाही. आता हे करतात, जग एक, जीव एक आणि परमात्मा एक. करा त्रिपुटीन बसा. नाही का? सामान्यतः हेच सांगितलं जातं, जगात जीव परमात्मा एक नाशिवंत आहे, एक अविनाशी आहे. जे नाशिवंत आहे ते माया आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, माया कशाला म्हणतोस? काना काढून टाक, माय झाली. गोड आहे सगळं. म्हणून महाराज म्हणाले, गोडी आणि गुळ गुळची जेवी, देवी स्वरूपी स्वरूप अवलोकन, तरी विकलान्मत्रची स्वरूप जाण, ते आपणासी स्वरूपी स्वरूप अवलोकन. आपण आपल्या ठिकाणी आपल्यातच स्वरूप अवलोकन करावं. देव बघण्याकरता बाहेर जाऊ नये. देव पहावया गेलो तरी देवची होणी ठेलो.
देव पहावया गेलो तरी देवची होऊनी ठेलो. आपल्या ठिकाणीच आपण पेशी आपण पया प्रकाशित से धनंजया काय बहु बोलो जया नाही तुझे. ज्ञानेश्वरीत काय सांगतात? आपण पेशी आपण पया प्रकाशित से धनंजया काय बहु बोलो जया नाही तुझे. म्हणून इथे शिव आणि शक्ती एक रूपतेने महाराजांनी मांडलेली आहे. तो विषय आपण समजून घेऊया. या लागी एक म्हणून दोन्ही मिळून एक नवे एकच निष्ठंक. या लागी एकपणाची लेख लेखिया नाही. एक लिहून सुद्धा तुम्हाला कळणार नाही एक आहेत ते. एक आकड्याने एक कळेल असं समजू नका. माझं म्हणणं कळलं? एकरूपता ही एकरूपताच आहे, केवळ एक म्हणून कळत नाही. ऐक्य हा अनुभव आहे, आकडा नव्हे. माझं बोलणं कळलं का? पती पत्नीचं ऐक्य हा अनुभव आहे, केवळ शब्द प्रयोग नव्हे. हा लोकांकरता शब्द प्रयोग ठीक आहे. म्हणून काही काही मला माहिती आहेत सभेत गोड बोलतील, बाहेर गेली की नाही दिस इज माय मिसेस मिस्टर. मग अगदी बायका बायका बसल्यानंतर फार मिस्टरांनी कालच नवीन साडी घेतली असं व्हेरी गुडी 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 गुडी. जिन्याची पायरी चढून दाराचं कुलूप उघडलं की यांच्या तोंडाला कुलूप लागलं. बोलणं कळलं? माफ करा मला, म्हणजे तसं रागवू नका माझ्यावर, पण आता काय करू मी. ऐक्य कळलं पाहिजे ना तुम्हाला. ऐक्य जर नाही कळलं तर काय उपयोग आहे का? हा अगदी जिना चढवतोपर्यंत आजूबाजूचे सुद्धा जाताना बोलत बोलत बोलत, पण घरी इथे चावी घातली की इकडे कुलूप, म्हणजे घराचं उघडलं यांचं पण. आता समजलं होय तुम्हाला कपाळ मास होतं. काय करू, साधं कुलूप समजत नाही तर अमृत अनुभव आता कसा समजायचा. आहे ना मजा? हा मजा आहे बघा. हा आता हे ऐक्य नुसते बाहेरच्या कृतीतून कळणार आहे का? 10 माणसामध्ये बोललं नीट नीटकं वागलं म्हणजे ऐक्य कळतं असं नव्हे. वागा नाही तर न वागा. काही काही असे असतात मितभाषी असतात, पती पत्नी मितभाषी असतात, पण अतिशय ऐक्य. पतीची मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. काय सध्याच्या आधुनिक महिलांना हे पटेल न पटेल, पण मी तुम्हाला पटावं म्हणून सांगितलं असं नाही. मला बिलकुल तुम्हाला काही पटवून द्यायचं नाही. तुम्हाला पटलं तेच करा. काय हो, म्हणजे ज्ञानेश्वरीतली उभी आहे, पतीची मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. नाहीतर वाणिज्य म्हटलं, नाहीतर दुकानातला माल काढून द्यायचा, हॉटेलातली भजी तळून द्यायची, तसं घरातल्या कढईतली तळून नवऱ्याला वाढायची. वाणिज्य. प्रेम आपुलकी जिव्हाळा न चुकीजे तसं ऐक्य. कशा करता सांगितलं? ऐक्य. ऐक्य शब्दाचा अर्थ असा आहे की ऐक्य आहे हे बोलण्याची सुद्धा आवश्यकता नाही. हे का सांगायची पाळी आली मला? इथे शिवशक्ती हा शब्द वापरला म्हणून सांगण्याशिवाय पर्याय नाही मला. खालच्या लेवलला येऊन तुम्हाला ही नाती सांगितलीच पाहिजेत. ही नाती जिथपर्यंत सांगितली नाही तिथपर्यंत शिवशक्तीचा विलास काय हे कळणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणाले, जेवी दो शकली एक पात्र तरी सांदा दिसतो विचित्र. आता हे केवळ चिन्मात्र ज्ञप्ती रूप. जरी भांड्याला सांधा दिसला तरी भांड एकच. सांधा दिसला तरी तुम्हाला व्यवहार सुद्धा नीट माहिती पाहिजे. काही काही वेळेला सांधे सुद्धा इतके करणारे पक्के करून देतात की दुसऱ्या ठिकाणी फुटतं पण सांध्यावर फुटत नाही. आलं का लक्षात? हे सांधे जे असतात की नाही, इतका सांधा सुंदर करून देतात की तो सांगतो, महाराज दुसरीकडे तुटेल पण मी हे वेल्डिंग करून दिलेलं तुटणार नाही, इतकं पक्क केलंय. कळलं का? तसं हा सांधा शिवशक्तीचा कसा आहे?
दिसायला सांधा दिसतो, पण इतके एकरूप अशी एकरूप आहेत की त्याचं विलग होऊ शकत नाही. द्वैत तिथे नाही. या लागे हे न जाणोनी जाणे आपण आपण, येथे संधीचे लक्षण उपटलेच नाही. कोणी म्हणेल संधी नाही, दोन झाला असेल तर संधी, दोन झाला असेल तर संधी, भांडण झाला असेल तर मिटवून घ्या. काय म्हटलं मी? भांडण झालं असेल तर मिटवून घ्या. भांडणच झालं नाही तर मिटवून घेण्याचा प्रश्न आला कुठून, हेच लक्षात येत नाही माणसाच्या. तसं शिवशक्ती मूळ स्वरूपामध्ये अभेद असल्या कारणाने पुन्हा अभेद करण्याची गरज नाही. इथून तिथून अभेदच आहे. या लागी आधीच भेद नाही, तेथे मागुते ऐक्यत्वे काही. आता ऐक्य साधी जे जे काही तवे द्वैत बुद्धीस्तव. आता बोलणं लक्षात घ्या, इथे ऐक्य करण्याचाही प्रश्न नाही आहे, कारण मुळात ऐक्य आहेच आहे. जाऊ द्या, अजून निराळा सांगतो. द्वैत झालंच नाही म्हणून ऐक्य करण्याची गरज नाही. चला अजून एक दृष्टांत सांगतो. हे भेटले हे भेटले, आता ही सगळी चांगली मंडळी आहे. यांना विचारलं मी, काय केशव केव्हा सुटला? आता बघतायत तसेच बघतील. काय मला समजलं नाही. मला केव्हा सुटला ते म्हणले, महाराज मला नाही समजलं. म्हणजे मी केव्हा आतमध्ये गेलो होतो? माझं बोलणं कळलं का? सुटला हा शब्द कोणाला आहे? जो तुरुंगात गेला. आता सुटला, कालच आलाय घरी 4 महिन्याने. हा, त्या दारूच्या लफड्यात अडकलं होतं ना म्हणून आलं. आता केव्हा पुन्हा जाईल कोणाला माहिती. सध्या तरी सुटलाय. माझं बोलणं कळलं ना? लक्षात ठेवा. अध्यात्म सांगू का? जो बद्ध आहे तोच मुक्त होतो. जो बद्ध मुक्ततेच्या पलीकडे आहे त्याला मुक्त होण्याचं सुद्धा काही कारण नाही. तसं जिथे भेद असेल तिथे अभेद करण्याची गरज आहे. जिथे मुळातच भेद नाही तिथे तुमचं केव्हा जमलं हे विचारणं मूर्खपणाचं आहे. माझं बोलणं कळलं? हे विचारणं सुद्धा कसं आहे? हो हो, तुम्ही केव्हा बोलायला लागला? अरे पण आबोला नव्हता ना. मग 2 दिवस बोलताना दिसलं नाही, दात दुखत होता. तुम्ही दृष्टांताला काही आपल्याकडे कमी नाही, भरपूर स्टॉक आहे. म्हणजे तो माझा नाही, इथे बसले की सुचत जात. काय का बोलत नाही? नाही 2 दिवस तुम्ही हाक मारली नाही, त्याही बोलल्या नाही. अहो म्हणले तिची दाढ इतकी दुखते की तोंड सुद्धा वाचता येत नाही, तर कशाची बोलते? एवढं करते हेच नशीब. का यांनी न बोलण्याचा अर्थ भांडण झालं केलं, तसं काही आबोला नाहीच म्हणून बोलायचा प्रश्न येत. तसं मुळात द्वैत नाहीच, तर मग अद्वैत असण्याचा प्रश्न. तस्मात ससंवेद्यते तेने तेची खूण संधी उपजोनवणी शंकरी न येता उणे शंकरी तेची. तस्मात त्याप्रमाणे मूळ ईश्वरी तत्वाला उणे न येता हा सगळा विलास चालू आहे. तस्मात त्याप्रमाणे संधी उपजोन येणे शंकरी न येता उणे शंकरी. शंकरी शांकरी, शांकर मूळ ज्ञान, शंकरी हे दिसतं हे व्यापक. त्याच्यामध्ये कुठेही फरक नाही. इथून तिथून तेच आहे, इथून तिथून तेच आहे. प्रत्येक वस्तूमध्ये ते आहे. चला एक दृष्टांत. एखाद्याच्या घरामध्ये पाऊल टाकलं आपण, उंबरठा ओलांडला की पाय पुसण्यापासून सगळा तोच. काय म्हटलं मी? मग तो म्हणतो काय हो, हा तुमचं पाय पुसणं फार सुंदर आहे. आमच्या मंडळीने परवा आणलं मार्केटमधून, फार सुंदर. हा मग त्या आल्या, अहो म्हटलं तुमचं फार सुंदर आहे हो, पुढचा सोफा सेट काय सुंदर आहे हो. अहो ते बरेच दिवस मागे लागले होते, एकदा कर म्हणून मी केलं. काय कळतंय का? अहो मी ऐक्य सांगतोय, भांडण सांगत नाही. काय
लक्षात आलं का नाही तुम्हाला? आणलं सगळं तिने, म्हणजे जे संसार थाटलाय ती शंकरी, पण शंकराशिवाय होत नाही हे त्यातलं मूळ सार. कुणी आणलं? पैसे कोणी दिले? हो, मग अमक तमक 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 तमक. एक सांगू, शंकर आणि शंकरीचं ऐक्य अगदी पाय पुसण्यापासून, माफ करा मला, अगदी संडासातल्या झाडू पर्यंत तोच. इथून तिथून मग मधलं सोडत नाही. हॉल, प्रत्येक घरातली सुई, टाचणी, आमक तमक, इथून तिथून तोच तोच. म्हणून बारीक गोष्टी पडली तरी उचलून ठेवतो. मुलं काही काही टायमाला टाकून जातात. मग ती शंकरी असते ना, काय हा शंकर, आणि ती शंकरी असते की नाही, ते मुलं असंही तिकडे फेकून देतात, त्यांना काही नसतं. मग ती म्हणते सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाप राबतोय तुमचा, अशा वस्तू आणल्या फेकून दिल्या. एवढे बूट परवा रडलात म्हणून 2000चे बूट आणून दिले, आणि असे उपडे पडले, त्यांना नीट साफ करून ठेवा की कोपऱ्यात. माझं बोलणं कळलं का? काय दोन्ही कसे आहेत? एकरूप आहेत, एकरूप आहेत. जरी संसार तो उभा करतो तरी तिला असं वाटत नाही हे माझं नाही. तसं शंकरी शंकर दोन्ही एक रूप आहेत, एक रूप आहेत. असाच तुमचा सगळ्यांचा संसार हो. दुसरं काय म्हणू, नाही का? हो, असा एकरूपतेने जीवन जगता येणं, नाही का? हेच सार आहे. जरा खालच्या लेवलला येऊन सांगितलं. अध्यात्म सुद्धा अध्यात्मात राहू नये, व्यावहारिक जगतात सुद्धा यावं, नाही का? हो, बाजारातली भाजी घरात येईल तेव्हा रुची येईल ना, तसं आमच्या प्रवचनातलं तुमच्या घरी जाईल तेव्हा रुची येईल ना. आमच्या प्रवचनातलं आमच्यात जर पाटीत राहिलं तर आमच्या पाटीत राहू द्या, पण तुमच्या डोक्यात काहीतरी असू द्या. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, तस्मात संवेद्यतेची कोण संधीची उपजो नेणे, शंकरी नयेता उणे शंकरी तेची. एवं स्वरूपत्वे किंवा प्रपंच वासे, तो काही भेद दिसे तो अभेदी पाविला नसे. हेच कोण, जरी प्रपंच दिसला तरी प्रपंच नाही. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळीले. प्रपंच नाहीच आहे, परमात्माच त्या रूपाने नटलेला आहे. लक्षात ठेवा, प्रपंच म्हटलं मिथ्या माया नाशिवंत हे झालं, हे नाही. प्रभू माझा नटलाय, हाच चिदविलास आहे. जगत रूपाने कोण नटलाय? माझा प्रभू नटला, माझा प्रभू नटला. हो, एकदा मूळ स्वरूप कळल्यानंतर कोण नटलं याला महत्व नाही. मी दृष्टांत सांगू, चला. या पुण्यामध्ये नवे नवे, महाराष्ट्रामध्ये जगामध्ये म्हटलं तरी त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये एक फार मोठे नट होऊन गेले, नारायणराव राजहंस, बालगंधर्व. मोठा नट. मग जी त्या काळातल्या माणसांनी त्यांना बघितलं त्यांना माहिती आहे. आता नवीन पिढीला काही कधीतरी गाणी बिणी ऐकली आणि दुसऱ्याने म्हटलं म्हणून आपण म्हणायचं वा बालगंधर्वासारखा गवई झाला, त्यातलं आपल्याला काही कळतं मिळतं असं काही नाही. चाललंय. हो, काळ बदलला. त्यावेळेला पुरुष बायकांचा वेश घेऊन करत होते, आता तसं काही कोणी करू शकत नाही. बालगंधर्वांचं सौंदर्य सुद्धा अतिशय देखणं होतं, गोल चेहरा वगैरे अतिशय सुंदर. असं म्हणतात ते 9 वारी पातळ नेसायचे ना, तर त्या काळच्या बायका सुद्धा 9 वारी कसं नेसावं हे त्यांच्याकडून शिकल्या. तो स्टेजवर उभा राहिल्यानंतर मागचा पदराचा कासोटा असा तो लोंबता विमता, बरं का. मग एकच बालगंधर्व, सुभद्रा तेच, सौभद्र नाटकातली सुभद्रा तेच, एकच प्यालामधली सिंधू तेच, भामिनी तेच, सगळं तेच, द्रौपदी तेच. पण माणसं काय म्हणायची माहिती आहे का? ज्यांना माहिती होतं,
आज नारायणरावनी काय सिंधू, आज नारायणरावची काय सुभद्रा. लक्ष का, सुभद्रा होऊ दे नाही तर द्रौपदी होऊ दे, उतार वयामध्ये अर्जुन झाले. लक्षात ठेवा, कोणचाही जरी वेश घेतला तरी त्यातला नारायण लोपला नाही. कळलं का नारायण? काय म्हटलं मी? नाटक बदललं, वेश बदलला, पण नारायणाला कुणी बदलू शकलं नाही. तसं तुमच्या जीवनामध्ये प्रसंगानुसार बदल होईल, पण बदल जरी झाला तरी तो बदल नाही आहे, तो नारायणरावांच्या कलेचा विकास आहे, विलास आहे. त्यांच्या कलेचा तो विलास आहे. खानदानी शेला नेसताना तसंच, आणि सिंधूचं गरिबीचं नाटक करताना तसंच. आलं का लक्षात? इथून तिथून आणि नाही मी बोलत, तो मूर्खा म्हणून गालं बोलताना, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत. ते नाही मी बोलत इतकं ओळवायचं, इतकं ओळवायचं. आलं का लक्षात? सगळ्यांनी बोलले पण ते तसं नाही जमलं, कारण ते इथून बोलत होते, हे नाही मी बोलत. अरे कोण तुला बोल म्हणतो? नको न बोलूस. माझं बोलणं कळलं का? सिंधू तेच, सुभद्रा तेच, द्रौपदी तेच, भामिनी तेच, कानोपात्रा इथून तिथून. पण एक आहे, ज्याला तो नारायणराव कळला तो असा भाळला नाही. नाही तर वर काय कानोपात्रा, अरे काय कानोपात्रा, कुठली कानोपात्रा? नारायणरावच. तसं कुठला जग, कुठला जीव आणि कुठला परमात्मा? इथून तिथून आणि सुत एक नारायण. तसं श्री नारायणे विश्व कोंदले, शिव आणि शक्ती एक रूपेण. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. मन मंदिरा गजर भक्तीचा.